हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे मटार पनीर मसाला. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. इथे मी छोट्या आकाराचे 2 कांदे घेतले आहेत. आलं, लसूण, 1 हिरवी मिरची, 1 टोमॅटो आणि काजू घेतले आहेत. आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटत असताना तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालून वाटू शकता. बघू शकता अशा प्रकारे मी इथे पेस्ट बनवून घेतली आहे. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं ही पेस्ट छान आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. इथे मी 2 चमचे पनीर मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर आणि मिरची पावडर घेतली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ही भाजी आहे ना एकदम झटपट होते आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे. आता बघा आपण जी ग्रेव्ही बनवली आहे त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सर्व आपण भाजून घेतो आणि मग पेस्ट करतो. पण तुम्ही जर न भाजता त्याची पेस्ट केली, सर्व एकत्र पेस्ट केली ना तरी आणि ती तेलावरती फ्राय केली तरीसुद्धा आपली भाजी एकदम टेस्टी बनते. आता बघू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता आपण 2 ते 3 मिनटं यावरती झाकण ठेवूया. आता बघा 2 ते 3 मिनटानंतर आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले. आता यामध्ये आपण मटार घालून घेऊया. आता तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही वाटाणे घालू शकता. माझ्या अंदाजाने इथे वाटाणे घातले आहेत. आता मटार घातल्यानंतर आहे ना 3 ते 4 मिनटं परत झाकण लावून ठेवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे म्हणजे जेवढी भाजी हवी आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला 5 मिनटं मीडियम गॅसवरती ही भाजी शिजत ठेवायची आहे. आता आपली तिकडे भाजी होते आहे, ग्रेव्ही छान शिजते तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी पॅनमध्ये बटर टाकलं आहे आणि त्यामध्ये पनीरचे मला हवे तसे मी काप करून घेतले आहेत. ते व्यवस्थित फ्राय केले आहेत. आता हे पनीर आपण जो मसाला बनवला आहे त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पनीर टाकल्यानंतर आपल्याला 3 मिनटं मीडियम गॅसवरती हा मसाला छान शिजू द्यायचा आहे. आता यामध्ये मी जे मटार घातले आहेत ते मी उकडून वगैरे घेतले नाहीत. ते डायरेक्ट मी मसाल्यामध्ये टाकले आहेत. मसाल्यामध्ये ते व्यवस्थित शिजले जातात. आता बघू शकता इथे आपला पनीर मसाला बनवून तयार आहे. आता यामध्ये मी माझ्याकडे दुधावरची काढलेली मलाई होती ती टाकली आहे. तुम्ही क्रीमसुद्धा टाकू शकता आणि यावरती कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची आहे. त्यामुळे आपल्या भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते. आता हे सर्व टाकल्यानंतर 2 मिनटं स्लो गॅसवरती आपली भाजी ठेवायची आहे. त्यानंतर मी यामध्ये थोडं बटरसुद्धा टाकलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. बघू शकता अशा प्रकारे आपला पनीर मसाला एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. एकदम मस्त आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी होते आणि एकदम हॉटेलसारखी भाजी लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. बघू शकता अशा प्रकारे इथे आपला पनीर मसाला बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. एकदम पटकन होईल अशी रेसिपी सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.